लहानपणीच्या काही आठवणी आठवतात की सगळेजण एकत्र बसलेले असतात घराच्या माळ्यावर किंवा मग बाहेर अंगणामध्ये एखादा वट्टा असतो तिथं बसलेले असतात आणि रात्र झालेली असती, सर्वांचे जेवण झालेले असतात, झोपायची तयारी चालू असती आणि मध्येच एखादा असा असते की ज्याच्यात खूप किडा असतो. म्हणजे आपल्याला भूताची कहाणी ऐकायच्यात म्हणून तो आपल्या आजीला म्हणा, बहिणीला म्हणा, त्यापैकी एकाला गोष्ट सांगायला भाग पडतो. या चिमुकल्यांची फरमाईश म्हणल्यानंतर ते गोष्ट सांगायला सुरुवात करतात. गोष्टीची सुरुवात होती, हळूहळू भूत गोष्टीमध्ये यायला लागते आणि मध्येच कोणीतरी आपली टरकावे म्हणून काहीतरी वेगळा आवाज काढते. ह्या गोष्टी माझ्यासोबतही झाल्या, तुमच्यासोबतही झाल्या असतील. भूताचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी हातवर फाटणारे आपण, पण तरीही आपल्याला भूताच्या गोष्टी ऐकायच्या असतात. आणि त्यातलेच जर तुम्ही असाल, तुमच्यासाठी एक चित्रपट आलेला आहे जारण. ज्यांनी जारण थिएटरमध्ये जाऊन नाही बघितला ना, त्यांच्यासाठी हा चित्रपट OTT वर आलेला आहे, ZEE5 वर. आता हा चित्रपट कोणी बघावा आणि कोणी नाही बघावा ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी तर मी अमृता सुभाष आणि अनिता दाते या दोन कलाकारांसाठी पिक्चर बघा असं मी तुम्हाला आवर्जून सांगेन. त्या दोघींची ऍक्टिंग, त्या दोघींच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, खास करून अमृता सुभाषच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन जबरदस्त होते. जे कॅरेक्टर आहे, तिने जे कॅरेक्टर केलेलं आहे राधा नावाचं, त्या कॅरेक्टरला ती अक्षरशः जगली. ह्या चित्रपटाचं सिनेमॅटोग्राफी, ह्या चित्रपटाची BGM आहे ते उत्तम आहे. काही ठिकाणी ते गणलेलं आहे, काही ठिकाणी ते आणखी चांगलं होऊ शकलं असतं. यामधले सगळे कलाकार जे आहेत ना, त्या सगळ्यांचे काम एकदम उत्तम झालेले आहेत. क्लायमॅक्स एकदम खतरनाक आहे, अनप्रेडिक्टेबल आहे. ह्या चित्रपटामध्ये एवढे टर्न आणि ट्विस्ट आहेत ना की त्या प्रत्येक क्षणाला आपल्याला असं नवीन काहीतरी बघायला भेटते. हा चित्रपट ज्या वेळेस संपतो त्यावेळेस आपल्या दिमागामध्ये चालू होतं. विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोन गोष्टी आपल्याला विचार करायला भाग पडतात. त्या दोन्ही कॅटेगरी मधल्या ऑडियन्ससाठी हा चित्रपट बनलेला आहे. निगेटिव्ह मध्ये सगळ्यात पहिला पॉईंट, त्यांनी गावामधलं वातावरण दाखवायला पाहिजे होतं. राधा कशी तिथल्या मुलांसोबत खेळली असेल असं वातावरण निर्माण करायला पाहिजे होतं. चित्रपटाचा फर्स्ट हाफ थोडा रेंगाळलेला आहे. सेकंड हाफ पर्यंत जर तुम्ही टिकून राहिलात तर तुम्हाला पिक्चर पुढे आवडेल. फर्स्ट हाफ बोर असला तरी तुम्ही थोडासा धीर धरा आणि सेकंड हाफ मध्ये तुम्हाला टर्न अँड ट्विस्ट बघायला भेटतात. चित्रपटात एखादं गाणं असायला पाहिजे होतं. काही ठिकाणी BGM आणखी वाजायला पाहिजे होतं. राधाची नजर काढून झाल्याच्या नंतर राधा जेव्हा सईची नजर काढायला बसवते त्यावेळेस थोडंसं BGM आणखी वाजायला पाहिजे होतं. कॅमेऱ्याचे अँगल थोडेसे फिरवायला पाहिजे होते. प्रत्येक चित्रपट थिएटरमध्ये चांगले चालले तर ते चित्रपट आपल्याला OTT वर चांगले चालतील याची काही शाश्वती नसते. पण असे बरेच चित्रपट आहे की जे थिएटरमध्ये एकदम धुळखात पडलेले आहेत, पण OTT वर आल्याच्या नंतर त्यांनी धुमाकूळ माजवला होता. हा चित्रपट त्यामधला नाहीये. तुम्ही जर एकदम चांगल्या ऍक्टिंगच्या शोधामध्ये असाल किंवा मग लॉजिकली काहीतरी बघण्याची तुमची इच्छा असेल तर तुमच्यासाठी हा चित्रपट नाहीये. मला जर हॉररचे चित्रपट आवडत असतील, थोडेफार दिमाग चालवून ट्विस्ट अँड टर्न बघण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी हा चित्रपट ZEE5 वर आहे. नक्की जाऊन तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.